हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर उन्हाळा खूप भयंकर वाढला आहे. इतकं गरम होतं आहे की बस. तर दुपारच्या वेळेला असं काहीतरी थंड असं प्यावंसं वाटलं मस्त आज. तर काय बनवावा असा विचार करत असतानाच खूप दिवसांनी अगदी चिंचेचं पन्हं प्यावंसं वाटलं. तर पन्हं बनवण्याची रेसिपी तुम्हाला पण शेअर करावी असं सुचताच मग चिंचेचं पन्हं बनवायला घेतलं. चिंच, गूळ, सब्जा. आता ही बघा तुम्ही माझी रेसिपी. अगदी गुळाची छोटी ढेप घेतली आहे आपण. ही तो फोडून घेतला. त्यात आपण पाणी घालतोय. आता चिंचेत पण आपण धुवून घेतली आधी, त्यात पाणी घातले. हा सब्जा आहे अर्धा चमचा, त्यात पण आपण पाणी घातलं आहे. हे सर्व पाणी घालून आपण जरा वेळासाठी ठेवूया, 10 मिनटासाठी, म्हणजे आपला गूळ पूर्ण मेल्ट होईल. सब्जा पण छान असा फुलेल 10 मिनटानंतर. चिंच आणि गुळाचं हे जे मिश्रण आहे ना, ते तब्येतीसाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक असतं. आणि सब्जा पण आपल्या पोटाला छान असा थंडावा देतो. त्यामुळे हे उन्हाळ्यात नक्की आवर्जून ट्राय करा. बघा, आपला इकडे गूळ पण छान असा विरघळलेला आहे. 10 मिनटांनी आपला सब्जा पण छान फुलला आहे मस्त. चिंच पण आपली भिजलेली आहे आता चांगली. बघा किती मऊसूत आपली अशी चिंच झाली आहे इकडे. ते आता आपण हातानेच अशी कुस्करून घेणार आहोत. चिंच अगदी बारीक कुस्करून घ्यायची मस्त. बघा, खूप झटपट होणारं हे पेय आहे. बघा 10 मिनटांनी आपली कशी अशी मस्त चिंच हे झाली आहे, विरघळली आहे मस्त. ते आता कुस्करून घेणार. आणि आपण यातले आणखीन पाणी घातलं आपण यात थोडंसं. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. पातेलं घेतलं आहे मी असं छान स्टीलचं. आता ही चिंच जे आपले हे झालेली आहे विरघळली, ती हातानेच आपण हे गाळून घेणार आहोत थोडीशी. नुसती पिळायची आपल्याला, बाकी जास्त काही त्याचं काढत बसायचं नाही आहे. बघा, हातानेच आपण अशी पिळून घेतली मस्त ही चिंच. आणि ह्या वर्षीच निघलेल्या हा फ्रेश चिंच आहेत अगदी. त्या मी फोडून त्याचे चिंचुके सालपट बाजूला काढून स्टोअर करून ठेवते वर्षभरासाठी. पटकन असं सरबत वगैरे, किंवा जर नसेल काही तर आपण असं चिंचचं पन्हं करून पिऊ शकतो. बघा, पन्ह्याचे पण भरपूर प्रकार आहेत, पण आज मी चिंचेचं बनवलं आहे. माझ्या अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, गूळ पण आपला विरघळला आहे आता छान. तो पण आता आपण ह्या चिंचाच्या कोळात घालणार आहोत. अगदी थोड्या साहित्यात होणारा हा पेय आहे आपलं. गूळ पण आता आपण घातला आहे. बघा, आता हे चिंच आणि गुळाचं पाणी झालं आहे मस्त. किती सुंदर कलर आला आहे आपल्या ह्या पन्ह्याला. जो आपण सब्जा भिजवला होता अर्धा चमचा, तो पण बघा किती झाला आहे फुलून मस्त. तो पण आपण यात घातला आहे आता छान. सब्जा पण शरीरासाठी खूप थंड असतो. अगदी चिमटभर असं मी काळं मीठ घातलं आहे. तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि थोडे आईस क्यूब घातले. 3-4च घालायचे, जास्त अगदी जास्त नाही घालायचे. आता हे सर्व मिश्रण आपण असं छान ढवळून घेणार आहोत. बघा किती झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने होणारं आपलं हे पन्हं आहे. हे खूप सुंदर लागतं अगदी.
आमच्या इकडे हे चैत्रगौरीच्या हळदी कुंकाला असं एरवी पण हे प्यायला खूप सुंदर लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, आपलं हे पण प्यायसाठी अगदी तयार आहे. किती सुंदर आपलं पण तयार आहे अगदी. तर आपण हे 2 ग्लासमध्ये काढून घेणार आहोत मस्त. बघा तुम्ही, चिंचेचं पण प्यायला खूप सुंदर लागतं आणि हे शरीरासाठी खूप हेल्दी आहे. बाहेरचे कोल्ड्रिंक आणून पिण्यापेक्षा तुम्ही हे असं घरी वेगवेगळे पेय तयार करून पिऊ शकता दुपारच्या वेळेला थंडावा मिळण्यासाठी. तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही कशी झाली ती. माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा. बघा, हे पिण्यासाठी अगदी आपलं तयार आहे मस्त असं थंडगार. अशी दुपारच्या वेळेस थंड पेय पिले ना अगदी फ्रेश फील होतं, अगदी मस्त. खूप सुंदर लागतं हे आणि अगदी पटकन होणारा हा पदार्थ आहे. चिंचेचं पण, चिंचेची कढी, खूप 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 काही बनवता येतं आपल्याला याच्यापासून. बघा, आपलं किती सुंदर असं पण अगदी तयार आहे मस्त. बघू शकता तुम्ही. माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. बाय.